2017 मधील लग्न समारंभाच्या परफॉर्मन्स फी वरून सुरू झालेलं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे। अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलं असून 27 मार्च रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया विस्तारित बातमी। हे प्रकरण 2017 मधील एका लग्न समारंभाशी संबंधित आहे। मुरादाबाद येथील इव्हेंट ऑर्गनायझर पवन वर्मा यांनी तक्रार दाखल करत दावा केलाय की कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी अमिषा पटेल यांना 11 ते 14.5 लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार अमिषा पटेल दिल्लीपर्यंत आल्या होत्या, मात्र त्यांनी अधिक पैशांची मागणी केली आणि ती पूर्ण न झाल्याने कार्यक्रमाला न जाता मुंबईला परत गेल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर झालेल्या वादात काही रक्कम परत करण्यात आली, परंतु उर्वरित रकमेसाठी दिलेला 4.50 लाख रुपयांचा चेक बाउन्स झाल्याचंही समोर आलंय। या प्रकरणात न्यायालयाने अनेकदा समन्स बजावूनही अमिषा पटेल सुनावणीसाठी हजर राहिल्या नव्हत्या। त्यामुळे न्यायालयाने 15 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करत 27 मार्च 2026 रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले। दरम्यान अमिषा पटेल यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत हे प्रकरण खूप जुनं असून आधी सेटल झाल्याचा दावा केला। तक्रारदाराने सेटलमेंट डीडवर सही केली होती आणि पूर्ण रक्कम मिळाली होती असंही त्यांनी म्हटलंय। तसेच त्यांच्या विरोधातील आरोप खोटे असल्याचा दावा करत त्यांच्या वकिलांकडून तक्रारदाराविरोधात फसवणुकीची कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचं आता सांगितलं जात आहे।